तालुका गुंदौली गांव श्री गंगा माता मंदिर पर श्री क्षेत्र शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में ओम साई श्रद्धा सेवा मंडल गुंदौली द्वारा श्री सत्यनारायण की महापूजा व श्री साई भंडारा का आयोजन दिनांक 30 दिसंबर 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अनेकों मान्यवर व गुंदौली गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व साई भंडारे का लाभ लिया। साधु तस्वीरें माननीय श्री गौरव, माननीय श्री कृपया व्यासपीठावर यायचं आहे। तसेच माननीय श्री यायचं आहे। तसेच माननीय श्री भावेश गजानन, हॅलो, माननीय श्री प्रकाश श्रीपद, ओम साई श्रद्धा सेवा मंडल गुंदौली यांच्यातर्फे आज भंडारा आयोजित केलेला आहे। ते पायी शिर्डीवारी किती वर्ष, 4थं वर्ष त्यांचं आहे। सर्व तरुण मंडळी आहे, गावातून वाजत गाजत जातात, येतात सुद्धा वाजत गाजत येतात। त्यांना त्यांच्यातर्फे सर्व गावकऱ्यांना जे अन्नदान केले जाते, खरं म्हणजे हे महापुण्य आहे। त्यांचं कार्य असंच चालू राहू दे। दरवर्षी त्यांनी अशाच प्रकारे कार्यक्रम करावेत। आमच्यातर्फे जेवढं होईल तेवढं सहकार्य आम्ही करू। धन्यवाद। ओम साई श्रद्धा सेवा मंडल गुंदौली। चलती
देणगीदारांना घेऊन यायचं आहे. आया है मेरे शिव का सागर तू दम तू मेरे सर पे. तसेच माननीय श्री सुकेश लंगड़े को दौड़ाया है ओम साई श्रद्धा सेवा मंडळाच्या खोया हुआ नसीब फिर से जाग जा. प्रभाकर सकाराम पाटील कृपया व्यासपीठावर यायचं आहे. यायचं आहे. जय मलानी वारा. ओम साईराम. ओम साई श्रद्धा सेवा मंडळाच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही या साई भंडाऱ्याचं आणि सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलेलं आहे. तरी आमच्या गावातील दानशूर व्यक्ती तसेच आजूबाजूचे दानशूर व्यक्ती आम्हाला भरभरून पहिल्यापासून साथ देत आलेले आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज आमच्या या पालखी सोहळ्याला शोभा वाटते. आमच्या गावचे खासदार साहेब माननीय श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं आम्हाला खूप असं या पालखीसाठी योगदान लाभलेलं आहे. आम्ही सर्वजण जवळजवळ आमच्या गावातून 130 ते 150च्या आसपास ही मुलं 8 दिवस साईबाबांचं नामस्मरण तसेच जयघोषात साईबाबांच्या जयघोषात शिर्डी पदयात्रेत जातात. कुणाच्या पायाला फोड आला असेल तरी तो सुद्धा चालत जातो. असं वाटून देत नाही की माझी तब्येत खराब झाली मी आता कसा चालू. तो त्याची सहनशक्ती जोपासून तो चालत राहतो कारण त्याच्या याच्या अंगामध्ये साईबाबांचं वेड लागलेलं असते. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा ओम साई श्रद्धा सेवा मंडळाच्या वतीने ग्रामस्थांचे तसेच गावातील महिला भगिनींचे पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत करतो की आम्हाला अशीच तुम्ही मदत करत राहा. तसेच त्यांचं जे आम्हाला दानशूर राजे आहेत त्यांचं दीर्घायुष्य वाढत राहावं ही साई चरणी प्रार्थना करतो. तसेच मान्य श्री जयवंत सकाराम पाटील मान्य श्री नरेश राजाराम पाटील आहे. देवेश फुलचंद पाटील कृपया व्यासपीठा. मान्य श्री ओमकार उभा वाढवणारे शेवटचं निशाण कृपया आपण व्यासपीठावर यायचं. हॅलो हे सुद्धा येते. माऊली आणि प्रभाकर माऊली कृपया व्यासपीठावर यायचं आहे. महाराज की जय. 2 शब्द अरविंद दादा यांना विनंती करेन. ओम साईराम. आज गोंदवली गावात जवळजवळ साई श्रद्धा सेवा मंडळ गोंदवली यांच्या वतीने खूप वर्षे अशी परंपरा साईची पालखी पदयात्रा शिर्डी ते गोंदवली अशी निघते. खरोखर या मंडळाचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. ही सेवा आशिष यांच्याकडून पिढ्यानपिढ्या घडो हीच साई चरणी प्रार्थना. खरोखर या मंडळाला आमच्या गावातले काही दानशूर व्यक्ती सरळ हाताने मदत करतात. खरोखर त्यांचेही खूप आभार ना. श्री साईबाबा या मंडळावर व आमच्या गोंदवली ग्रामस्थांवर कृपा करो हीच प्रभू साई चरणी प्रार्थना. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. धन्यवाद. सकाराम पाटील. कर रही थी ना खर्चा बांध का